नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी गहू पिठापासून बनवलेले पौष्टिक असे कुरकुरीत बिस्किट घेऊन आलेले आहे, जे तुम्ही एकदा बनवून डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता आणि मुलांना बाजारमध्ये मिळणाऱ्या बिस्किटाच्या ऐवजी हे बिस्किट देऊ शकता, तर ते फार आवडीने खातील. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग हे रुचकर बिस्किट बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे. तर तुम्ही ते साखरेच्या जागी गुळाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि ही साखर जी आहे ती पाण्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायची आहे. तर आता ही साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळीपर्यंत आपण हे मिश्रण साईडला ठेवूया. त्यानंतर आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे एकदम गरम तुपाचे मोहन करून घालायचे आहे. तर तूप आपल्याला व्यवस्थित कडकडीत गरम करायचे आहे. तर तुम्ही इथे तुपाच्या जागी तेलाचा पण वापर करू शकता, पण तुपामध्ये हे जे बिस्किट आहेत ते अधिक चांगले रुचकर बनतील. त्यानंतर आता आपल्याला हे तूप आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता इथे हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि आता इथे ही साखर पण व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे थोडे थोडे साखरेचे पाणी घालायचे आहे आणि आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे पीठ आहे ते 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहे आणि याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर ही पोळी आपल्याला फार जाड पण नाही लाटायची आहे आणि फार पातळ पण नाही लाटायची आहे. तर आता मी ही पोळी इथे लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला एक चाकू घ्यायचा आहे आणि ही पोळी आता चौकोनी आकारामध्ये कट करायची आहे. तर आता मी हे बिस्किट जे आहे ते चौकोनी आकारामध्ये बनवणार आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हे बिस्किट त्रिकोणी, चौकोनी नाही तर गोल आकारामध्ये पण बनवू शकता. तर आता आपल्याला याचे चौकोनी आकारामध्ये पीसेस कट करायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती डिझाईन द्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे एक चमचा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी या बिस्किटावरती डिझाईन बनवणार आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही डिझाईनमध्ये ही रेसिपी बनवू शकता. तर अशा पद्धतीने या सगळ्या बिस्किटवर आपल्याला अशा पद्धतीने ही डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे बिस्किट आहेत ते फ्राय करायचे आहेत. तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे जे बिस्किट आहेत ते तेलात घालायचे आहेत. तर तेल आपल्याला फार गरम नाही करायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवून आपल्याला हे जे बिस्किट आहेत ते तळून घ्यायचे आहेत. नाहीतर हे जे बिस्किट आहेत ते सगळे जळतील आणि व्यवस्थित फ्राय होणार नाहीत, कुरकुरीत बनणार नाहीत. त्यासाठी आपल्याला गॅस एकदम मंद आचेवर ठेवून हे जे बिस्किट आहेत ते व्यवस्थित कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे जे बिस्किट आहेत ते व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने गहू पिठाचा वापर करून असे रुचकर असे होममेड बिस्किट बनवू शकता आणि डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि मुलांना खाण्यासाठी कधीही देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.